काकाला यमसदनी पाठविले. साक्री कोंड्याबारी घाटातील खुनाचा उलगडा. साक्री पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवघ्या 48 तासातच खुनाचा उलगडा केला. दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी 12:30 वाजेच्या सुमारास नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात 40 फूट खोल दरीत अंदाजे 30 ते 35 वर्ष वयाच्या पुरुषाचे हातपाय बांधून खोल दरीत फेकल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने सकल तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी पथक विसरवाडी तालुका नवापूर येथे पाठवले. तसेच समाज माध्यमांवर माहिती दिली असता सईद शाह फकीर शाह फकीर वय वर्ष 28 हा असल्याने निष्पन्न झाले. मृतक सईद शाह हा नेहमी दारू पिऊन कुटुंबियांना अश्लील शिवीगाळ करत होता. याचा राग पुतण्याच्या मनात होता. मृतक काका नेहमी खटकत असल्याने पुतण्या नामे अवेश सलीम शाह व्यवसाय दुचाकी मेकॅनिक राहणार इंदिरानगर नवी दिल्ली विसरवाडी तालुका नवापूर, मित्र नामे सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह व्यवसाय पंक्चर दुकान राहणार संतोषी माता मंदिर गल्ली विसरवाडी याच्या मदतीने काकाचा खून केल्याची कबुली दिली आहे. सदर खुनाचा गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार ताब्यात घेत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांना देण्यात आला आहे. अवघ्या 48 तासातच खुनाचा गुन्हा उघडकीस आला असता साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 8/2025 BNS 103 प्रमाणे दाखल करण्यात आलाय. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, साक्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल, पोलीस अधिकारी संजय पाटील धुळे, पोलीस अंमलदार संतोष हिरे, सदेसिंग चव्हाण, तुषार सूर्यवंशी आदींनी केले आहे. दिनांक 11 जानेवारी रोजी साक्री पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोंडाईबारी घाटामध्ये एक अनोळखी डेड बॉडी मिळवून आली होती. सदर अनोळखी डेड बॉडीची ओळख पटवण्याकामी समांतर तपास करत असताना आमची स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलीस स्टेशन साक्रीचे आमचे प्रभारी अधिकारी असतील त्यांनी संयुक्त प्रयत्न केले आणि त्याच्यातून जो सदरचा मयत इसम आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणारा असून सईद शाह चिराग शाह फकीर असा असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मग त्याच्यातीलच जे त्याचे नातेवाईक होते मयताचे त्याचे दोघांची आरोपींची नावं आहेत. एक आहे अवेश सलीम शाह वय 24 वर्ष आणि दुसरा आहे सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह. हे पण दोघं राहणार विसरवाडीचे आहेत आणि यांनी त्यांच्या घरगुती कारणातून त्या ठिकाणी त्या संबंधित मयताला मारहाण करत त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथून त्याला खाली फेकून देऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला आणि त्याच्याबद्दल हा गुन्हा खरं तर आव्हानात्मक होता. त्याच्यामध्ये मयताची ओळख पटवणं आणि सोबतच आरोपींपर्यंत पोहोचण्याचं फार मोठं चॅलेंज आमच्यासमोर होतं. मात्र 48 आवर्समध्ये म्हणजे 48 तासाच्या आतमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आमचे प्रभारी श्रीराम पवार आणि त्यांची टीम PS अमित माळे आणि सर्व टीम यांनी चांगल्या पद्धतीने तपास करून तसेच सोबत API जयेश खलाणे पोलीस स्टेशन साक्रीचे आणि त्यांची सर्व टीम यांनी संयुक्त प्रयत्न करून याच्यामधल्या आरोपींना शेतातून अटक केलेली आहे. त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना त्या ठिकाणी रिवॉर्ड देखील जाहीर करतो. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री.